जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका व्हिडिओमध्ये. तर बघा, बऱ्याच मुलांचा नाही का असा प्रश्न आहे की आम्ही नाही का अभ्यास तर करतोय आणि भरती पण जवळ येते, तर नाही का आमचा नाही का लेखीचा स्कोरच वाढत नाही, तर काय करायला पाहिजे? तर बघा, जो काही माझा एक्सपिरियन्स आहे, जे की मी समजा पाठीमागे पेपर दिले असेल आणि माझं जसं सिलेक्शन झालंय, तर मी कोणकोणत्या टेक्निक्स वापरल्या होत्या, कोणत्या ट्रिक्स वापरल्या होत्या, मी तुम्हाला नाही का या ठिकाणी त्या नाही का टिप्स काही सांगणार आहे. तर तुम्ही जर त्या फॉलो केल्या तर 100% नाही का तुमचा स्कोर नाही का, जर समजा 70 75 80 येत असेल तर तो 90 प्लस नाही का हमखास जाणार. तर बघा कोणकोणत्या टिप्स आहे मी ते या ठिकाणी सांगतोय, तर तुम्ही तेवढं फॉलो करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ठीक आहे, तर चला बघूया. सगळ्यात पहिले बघा, काय करायचंय आता आपण नाही का समजा पेपर देणार आहे पोलीस भरतीचा, बरोबर? तर आपल्याला एक आयडिया येण्यासाठी नाही का सगळ्यात पहिले काय करणं माहिती का तुम्हाला? जर तुमचा अभ्यास झालाय, सगळ्या गोष्टीचा अभ्यास झाला, तुम्ही मराठी व्याकरण वाचलं, गणित सोडले, बुद्धिमत्ता आली, त्याच्यानंतर तुम्ही जीके पण भरपूर वाचलं, पण तरीही स्कोर येतच नाही, तर मग काय करायचं? जे काही पूर्वी झालेले पेपर असतील, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, जे काही 2-3 वर्षाचे भरत्या झाले, तर त्यांच्या नाही का अवेलेबल होऊन जातात तुम्हाला क्वेश्चन सेट मार्केटमध्ये. तर सगळ्यात पहिले तुम्हाला तो एक क्वेश्चन सेट घ्यायचा आहे चांगल्यापैकी, म्हणजे चांगल्यापैकी काय कोणता पण घ्या तुम्ही. तर त्यामध्ये बघा नोबेलचा पण चांगला आहे. तर नोबेलचं जर घेतलं, त्याच्यामध्ये नाही का तुम्हाला क्वेश्चन पेपर दिलेले असताना त्याचं स्पष्टीकरण पण केलेलं असतं. तर तो एक नाही का क्वेश्चन सेट घ्या तुम्ही, क्वेश्चन सेट. ठीक आहे, क्वेश्चन सेट घ्या. क्वेश्चन सेट घेतल्यानंतर नाही का OMR सीट घ्यायची आणि त्यावरती नाही का डायरेक्ट जसं आपण पेपरला बसलोय त्या पद्धतीने नाही का टाइम लावा आणि 1.5 तासाचा टाइम सेट करून नाही का एक पेपर सोडवायला घ्या. डायरेक्ट नाही का सोडवा. सोडवल्यानंतर नाही का चेक करा, तर तुम्हाला किती मार्क्स येत आहे, जेवढे येईल तेवढे प्रामाणिकपणे चेक करा. ते मार्क्स आल्यानंतर मग बघायचंय आता त्याच्यामध्ये काय काय असणार तुम्हाला. पॅटर्न तुम्हाला माहितीच आहे कसा असतो पेपरचा. गणित असतं, बुद्धिमत्ता असते, मराठी व्याकरण असतं आणि जीके असतं, प्लस काय असतं आणखी, करंट अफेअर्स, है की नाही? करंट अफेअर्स असतं. तर एवढे सगळे पार्ट त्यामध्ये असतात. एक तर 25-25 पॅटर्न राहील किंवा कमी जास्त प्रमाणात असतं. ठीक आहे, तर त्याचं करायचं असं की आता मग सगळ्यात पहिले आता तुम्ही पूर्ण क्वेश्चन पेपर सोडलाय, तुम्हाला आता या ठिकाणी मार्क पण चेक केले. आता विषय राहिलाय की आपले चुकले कोणकोणते. ठीक आहे, तर मग बघायचं गणितात तुम्ही किती प्रश्न तुमचे बरोबर आले आणि किती चुकले. जे चुकले ते नाही का त्याला टिक करून घ्या, किंवा नोट डाऊन करायची गरज नाही, फक्त टिक करून घेतले. ठीक आहे, तशाच नाही का बुद्धिमत्तेचं त्याचप्रमाणे करायचं, मराठीचं तसंच, जीकेचं तसंच. ठीक आहे, आणि करंट तर चेंज होतच राहतं, त्याच्यामुळे करंटचा अभ्यास करत राहायचा कंटिन्यू. बघा जे चुकलेले त्याच्या नाही का ते टॉपिक तुम्ही काढायचे आणि टॉपिक वाईज नाही का सराव करायचा. ठीक आहे, जर समजा आता गणित आहे, गणिताचं तुमचा नफा तोट्याचा प्रश्न चुकला आहे किंवा सरासरीचा चुकला आहे, तर त्याचा तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. असं विश्लेषण केल्यानंतर नाही का हमखास तुमचा नाही का त्या ठिकाणी स्कोर वाढणार म्हणजे वाढणार. आता नाही का जे काही समजा क्वेश्चन सेट आहे, ठीक आहे, मार्केटमध्ये बरेच आहे, आता लोक बी ऍड करते का आमचा भारी आमचा भारी. तर याच्या भानगडीत पडायचं नाही, फक्त एकच घ्यायचा आणि त्याचा नाही का चांगल्या प्रकारे बारकाईने अभ्यास करायचा, फायदा होणार म्हणजे होणार. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही बघा आता फॉर्म कुठं भरणार आहे नेमका. जर समजा तुम्ही पुण्याला भरताय, मुंबईला भरताय किंवा छत्रपती संभाजीनगरला भरताय, त्याच्या नाही का 4-5 वर्षाचे नाही का क्वेश्चन पेपर पाहिजे, की त्यांनी नाही का कशा पद्धतीचे तिथं क्वेश्चन आलेले, त्यानुसार तुम्ही नाही का अभ्यास करा. 100% त्याचा फायदा होतो. हा झाला पॉईंट एक. दुसरा बघा काय आहे, तर ग्रुप डिस्कशन. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही तयारी करताय, तुमचा नाही का 4-5 मित्रांचा ग्रुप असतो, बरोबर आहे का नाही? तर 4-5 मित्र असल्यानंतर नाही का समजा आता अभ्यास करता करता थोडस बोर वाटलंय, तुम्ही बाहेर गेले चहा पिताय किंवा बाहेर कुठेतरी वायफळ गप्पा मारण्यापेक्षा नाही का थोडस आपल्या अभ्यासाबद्दल, कारण अभ्यास आपल्याला करायचा कुठपर्यंत आहे, नोकरीला लागेपर्यंत, आहे की नाही? तर मग वायफळ गप्पा मारण्यापेक्षा नाही का कशाचा अभ्यास करायचा, समजा एखादा कोणता पण पॉईंट घ्यायचा. समजा मराठी व्याकरण असेल, त्यातले वाक्यप्रचार असतील किंवा कोणतीही संकल्पना असेल, तर ती क्लिअर करायची. कारण एकापेक्षा नाही का जास्त जणांनी जर त्या गोष्टीवरती डिस्कशन केलं, तर डोक्यामध्ये नाही का चांगल्या पद्धतीने फिट बसतं. म्हणून नाही का ग्रुप डिस्कशन करायचं. बाकीच्या वायफळ गप्पा मारण्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्की एक्झामसाठी होणार आहे. पुढचं बघा, बुक लिस्ट, म्हणजे तुमचे नाही का अभ्यासासाठीचे पुस्तकं कोणते. आता तुम्ही युट्यूबला किंवा कोणत्याही ठिकाणी बघत असणार की हा प्रमोशन करतो की माझं पुस्तक आहे, याच्यात सगळं आहे, असं आहे तसं आहे,
आणि हे तुम्ही घ्या, तुम्हाला याचा नक्की फायदा होणार. तर ह्या लोकांच्या भानगडीत पडायचं नाही, प्रामाणिकपणे सांगतो. यांच्या नाही का भानगडीत पडायचं नाही. स्वतः नाही का जे समजा 4-5 पुस्तकं असतील, एक मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, गणित आणि जीके, एवढे 4 पुस्तकं घ्यायचे आणि यांचंच नाही का चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करायचं. पुन्हा पुन्हा वाचायचे, पुन्हा पुन्हा वाचायचे. कारण याच्या बाहेर कोणतंही कुठेही जात नाही. याची बुक लिस्ट पाहिजे असेल तर मी पाठीमागे नाही का पाठीमागच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे, किंवा आणखी एखादा दुसरा व्हिडिओ मी त्याच्यावरती टाकेल. ठीक आहे. तर हे झालं बुक लिस्टच्या बाबतीत. तर एवढेच पुस्तकं तुम्ही कंटिन्यू करा, नक्की तुम्हाला फायदा होईल. बाकी लोक सांगताना ते हे घ्या ते घ्या, याच्या त्याच्या नादाला पडायचं नाही. फक्त एवढे जेवढे फिक्स पुस्तक आहे 4-5 तेवढंच वाचायचे. त्यानंतर बघा पाठांतर. आता नाही का काही कन्सेप्ट असे असतात ज्या नाही का तुम्हाला पाठांतरच करावं लागतं, त्याच्याशिवाय पर्याय राहत नाही. ठीक आहे ना. आणि पाठांतर जरी केलं तर कालांतराने विसरतो. म्हणून नाही का काही गोष्टी नाही का संकल्पना बी त्याच्या नाही का आपल्याला क्लिअर करायच्या आहे. जसं की मॅथ आहे. आता मॅथचं नाही का तुम्हाला बेसिक पुन्हा त्याचे कन्सेप्ट जर समजून घेतल्या तेव्हाच तुम्ही मॅथ सोडवणार आहे. काही ते पाठ करून चालणार आहे का? तर नाही चालणार ना भाऊ, कारण गणित कसं पण येऊ शकतं, है की नाही. त्यामुळे इथं पाठांतर नाही. पण जो पाठांतराचा भाग आहे, जर समजा जीके, तर जीके तुम्हाला पाठ करण्याचे काही काही प्रमाणात, आणि काही जर समजा तुम्ही सरावाने पण ते होणार आहे. त्यामुळे नाही का पाठांतर आणि संकल्पना क्लिअर करून घेणं नाही का सगळ्यात महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला फायदा कशाचा होईल, तर ह्या ग्रुपचा होईल, ग्रुप डिस्कशनचा. तुम्ही 4-5 मित्र आहे आणि तुम्ही नाही का ग्रुप डिस्कशन न करताय, तर याच्यामधलं एखाद्याचं मराठी व्याकरण चांगलं असू शकतं, एखादं गणित चांगलं असू शकतं, बुद्धिमत्ता चांगली असू शकते. तर त्याच्याकडून नाही का समजून घ्या. कमीपणा वाटून द्यायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही कमीपणा वाटून देणार त्यावेळेस नाही का लॉस आपला स्वतःचाच होणार आहे. त्यामुळे नाही का शिकत चालायचं. लहान मुलापासून जरी शिकायला भेटलं तरी त्याच्याकडून नाही का शिकायचं, पण शिकून घ्यायचं, आहे का नाही. हे झालं तुमचे पाठांतर आणि संकल्पना. हे चौथी कॉन्सेप्ट होती, टिप्स होती. तर पुढचं बघा रिव्हिजन. आता जे पण तुम्ही शिकलाय, समजा तुम्ही नाही का गणिताचा एखादा चॅप्टर घेतलाय, नफा तोटा घेतलाय, सरळ व्याज घेतलंय, चक्रवाढ व्याज घेतलंय, तर याचं नाही का तुम्ही रिव्हिजन करत राहायचं. म्हणजे एकदा सोडलं म्हणजे सोडून द्यायचं नाही. पुन्हा पुन्हा नाही का ते सोडायचे, गणित सोडवायचे. त्याचबरोबर नाही का जे काही असेल ते वाचायचं, मराठी व्याकरण असेल ते वाचायचं, म्हणजे रिवाइज करायचं. पुन्हा पुन्हा नाही का त्या गोष्टी करायच्या. म्हणजे आपल्या ब्रेन मध्ये नाही का ते एकदम चांगल्या पद्धतीने नाही का फिट होतं. म्हणजे ऐन टायमावरती तुम्हाला नाही का काय होणार, ते धोका नाही देणार तिच्यासारखं, आहे की नाही. तर हे करायचं, रिव्हाइज करायचं. त्याचबरोबर पुढं बघा काय करायचंय, टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज कधी, आता तुमच्या एक्झाम जवळ आली आणि हे टेस्ट सिरीज नाही का बऱ्याच क्लासेस वाले लगेच बाजार मांडलाय. डायरेक्ट काय म्हणतात, आमची टेस्ट सिरीज घ्या, हे घ्या. आणि त्यानं नाही का तुमचं टेस्ट सिरीज घेतल्यानंतर त्यातले काही क्वेश्चन हार्ड राहत्या, आणखी तुमचा स्कोअर खाली जाणार आहे. कारण त्यांचा उद्देशच तो राहतो, कारण आपण नाही का कंटिन्यू अभ्यासात राहायला पाहिजे. आणि अभ्यास केला तेव्हाच टेस्ट सिरीज तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जाणार आहे. तर ह्या बाकीच्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही करणार, टेस्ट सिरीज तुम्हाला काहीच वाटणार नाही, काहीच नाही. ठीक आहे ना. टेस्ट सिरीज आणि भरतीचा पेपर यामध्ये नाही का खूप मोठा डिफरन्स असतो वर्ग. त्यामुळे इथं नाही का आपलं जे काही मोटिवेशन आहे ते डाऊन होऊन द्यायचं नाही. आणि ह्या टेस्ट ज्या असणार आहे त्या घेतल्या तरी त्याचा नाही का तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडवू शकता, ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करशाल त्यावेळेस. त्यानंतर बघा जे काही शॉर्ट नोट्स आहे, शॉर्ट नोट्स. आता समजा मराठी व्याकरण असेल किंवा जीके असेल, जीके मध्ये नाही का तुम्हाला शॉर्ट नोट्सचा चांगल्या पद्धतीने नाही का फायदा होईल. कारण तुम्ही ऐन भरतीच्या टायमाला नाही का पूर्ण जे एवढा मोठा ठोकलाय तो वाचू शकणार का? तर नाही वाचू शकणार. त्यामुळे नाही का त्याचे काही शॉर्ट नोट्स काढायचे, म्हणजे तुम्ही नाही का काही तासात नाही का फास्ट मध्ये रिव्हिजन मारून रिमेंबर करू शकता. ठीक आहे की नाही, मेमराईज करू शकता. तर अशा पद्धतीने शॉर्ट नोट्स काढायच्या, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. तर असं आहे की ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही जर फॉलो केल्या चांगल्या पद्धतीने, तर 100% सांगतो, 100% की तुमचा जर स्कोर आता जर 70 प्लस जर येत असेल तर हा 100% 90 प्लस जाणार म्हणजे जाणार. ठीक आहे की नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही फॉलो करा. मी पण असंच रुटीन फॉलो केलं होतं, तर चांगल्या पद्धतीने स्कोर आला होता आणि सिलेक्शन पण झालं होतं. ठीक आहे की नाही. तर तुम्ही पण असं फॉलो करा आणि नक्की काय बेनिफिट होतो मला सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.